हॅलो गाईज, वेलकम टू फूड यात्रा. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीरची भाजी. तर आपण त्यासाठी घेतोय एका पॅनमध्ये 1.5 चमचे तेल. ते छान आपण गरम करून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहोत 200 ग्रॅम पनीरचे स्लाइस. आपल्याला छान ते स्लाइस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकताय कलर किती छान चेंज झालाय. ते आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. प्रत्येकाच्या घरातच पनीरची भाजी खूप फेवरेट असते. नंतर आपण त्याच पॅनमध्ये 1 तेजपान आणि 2 ते 3 मीडियम साईज कांद्याची पेस्ट बनवून ती ॲड करणार आहोत. आता छान ती पेस्ट आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय आपली पेस्ट छान गोल्डन ब्राऊन झाली आहे. त्याला सगळं तेल सुटलं आहे. नंतर आपण त्याच्यात ॲड करतोय आलं लसणाची पेस्ट आणि 3 ते 4 काजूंची पेस्ट. ही पण छान आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्यामध्ये धनिया पावडर, काश्मीरी लाल मिर्च, जर तुम्हाला जास्त स्पायसी हवे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा ॲड करू शकता. घरचा गरम मसाला, हे सर्व मसाले आपण ॲड करून ते छान भाजून घेणार आहोत. तर बघा आपल्या पेस्टला किती छान कलर आलाय, बघू शकताय तुम्ही. नंतर मी त्याच्यात ॲड करते सुहानाचा पनीर टिक्का मसाला. मी पनीरची भाजी बनवताना तोच प्रेफर करते आणि त्याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येतो. आता मी 2च जणांची भाजी करते म्हणून मी अर्धाच मसाला ॲड केला आहे. जर तुम्ही जास्त मसाला ॲड केला तर भाजी खूप थिक होऊ शकते. तुम्ही बघू शकताय छान आपण ते सगळं मिक्स करून घेतलंय. नंतर मी त्याच्यात ॲड करते 2 चमचे फ्रेश क्रीम. फ्रेश क्रीमने भाजीला छान क्रीमी टेक्स्चर येतं. जशी आपण हॉटेलमध्ये खातो बिलकुल त्या टेस्टची भाजी आपली घरी बनते आणि सर्व खूप आवडीने खातात. छान आपण सगळी क्रीमी मिक्स करून घेतली. आता बघू शकताय किती छान कलर चेंज झालाय. नंतर आपण त्याच्यात ॲड केले पनीरचे फ्राय केलेले स्लाइस आणि तेही आपण छान आता मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच आम्ही तुमच्यासाठी छान छान रेसिपीज घेऊन येणार आहोत. छान आपण ते मिक्स केलंय. नंतर आपण त्याच्यात टाकलं एकदम थोडंसं पाणी, जेणेकरून आपला मसाला करपू नये म्हणून. तर बघा छान आपण ते सगळं स्टर करून घेतलंय आणि आपण एक 5 ते 7 मिनिटांसाठी लीड बंद करून छान ते कुक होण्यासाठी राहू देऊ. तुम्ही बघू शकताय एक 5 ते 10 मिनिटानंतर किती डिफरन्स जाणवतोय. छान भाजीला छान टेक्स्चर आलंय. बघा सगळं हे तेल असं वरती आलंय. बघा छान आपली भाजी शिजली आहे. नंतर आपल्याला जेवढं पाणी त्याच्यात ॲड करायचंय तेवढं आपण ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकताय मी त्याच्यात पाणी ॲड केलंय आणि छान मी ते सगळं स्टर करून घेते. शकताय तुम्ही भाजीला किती सुंदर कलर आलाय. बघा भाजीची थिकनेस, भाजी आपली ठीक आहे म्हणून मी ते अजून थोडंसं पाणी ॲड केलंय. छान मी ते सगळं स्टर करून घेतलं आणि नंतर मी त्याच्यात कोथिंबीर टाकली आहे आणि हातावर क्रश करून कसुरी मेथी त्याच्यात मी आता ॲड करून आले. कसुरी मेथीने भाजीला खूप छान टेस्ट येते म्हणून तुम्ही नक्की ॲड करा. तुम्ही बघू शकताय सगळं मी छानपैकी आता स्टर करून घेतलंय. मी ते भाजीच्या शेवटीच ॲड केलंय कारण सुहानाच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं म्हणून मी सगळ्यात शेवटी मीठ ॲड केलंय. सगळं स्टर करून मी एक 8 ते 10 मिनिटासाठी भाजी कुक व्हायला ठेवली आहे. तर नंतर आपण बघू शकतो 8 ते 10 मिनिटानंतर भाजीला छान उकळी फुटली आणि भाजी किती सुंदर दिसते. एकदम डिक्टो ढाबा स्टाईल पनीरची भाजी बनली आपली. तुम्हीही ही व्हिडिओ पाहून नक्की अशी भाजी ट्राय करा. तुमच्याही घरात सगळ्यांना आवडेल. तर मी आता सर्व करून दाखवलंय तुम्हाला. तर ही प्लेट पाहून नक्की आपल्या तोंडाला पाणी सुटतंय. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.